दिनांक 24 मार्च 2026 रोजी नाशिक शहरात कायद्याचा धाक कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं असून पंचवटी परिसरात खुलेआम गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला पोलिसांनी थेट सापळा रचून अटक केली आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सुरू असलेली मोहीम ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या स्पष्ट आदेशानुसार बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याविरोधात कडक कारवाई सुरू आहे. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिसांनी ही धडक मोहीम राबवली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कुमावत नगर परिसरात सापळा रचला. यावेळी एक संशयित इसम काळ्या रंगाचा शर्ट आणि निळे जीन्स घालून देशी बनावटीचे पिस्तूल गावठी कट्टा घेऊन संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीचे नाव कुणाल महेंद्र चव्हाण, वय वर्ष 19, राहणार क्रांतीनगर, मसरूळ रोड, पंचवटी, नाशिक असे उघड झाले. यावेळी तपासात आरोपीकडून लोखंडी बनावटीचा गावठी कट्टा, एक रिकामी मॅगझीन, सुमारे 25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 164/2026 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एवढ्या लहान वयात तरुणाच्या हातात शस्त्र येत असल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गावठी कट्ट्याचा वाढता वापर ही चिंतेची बाब ठरत असून पोलिसांनी आता अशा गुन्हेगारांवर झिरो टॉलरन्स धोरण अवलंबल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधिकारी सतीश शिरसाट करत असून या कारवाईत पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पंचवटी.